सुरुवातीला बातमी येते अकोल्यामधनं अखेर 5 दिवसांनी विठ्ठल पाटील प्रकरणावर कारवाई करण्याकरता मुहूर्त सापडलेला आहे। विठ्ठल पाटील यांनी मारहाण केल्याची तक्रार करणाऱ्यांना मूर्तिजापूर पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आलेलं आहे चौकशीसाठी। उमेश अलोने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उमेश, कशी पावलं टाकण्यात येत आहेत आता, कधी होणार आहे ही चौकशी? अश्विन, आज दुपारी 4 नंतर ही जी तक्रारदार आहेत यामध्ये त्यांनी मारहाणीचा आरोप केला तो अमोल काळे आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य जयसंजय आठवले यांना चौकशीसाठी पाचारण केलं मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी। एकंदरीत अश्विन, ज्या पद्धतीनं या प्रकरणाचा तपास सुरू आहे, 5वा दिवस उजाडलाय, मात्र 5व्या दिवशी पोलिसांना या प्रकरणाची जी तक्रार करणार आहे यांना चौकशीसाठी पाचारण करायला आता वेळ मिळाला। मात्र ज्या पद्धतीनं मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू आहे, जे कालपर्यंत अगदी तेच उत्तर असायचं, तपास सुरू आहे। मात्र यात महत्वाच्या 2 गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या शाळेत आणखी जो पंचनामा करायला पाहिजे पोलिसांनी तो अद्याप झालेला नाही। त्यानंतर ज्या पद्धतीनं ज्या व्हिडिओमुळे हा गुन्हा ही तक्रार दाखल झाली आहे तो व्हिडिओ अधिकृतपणे पोलिसांनी तक्रारदारांना अद्यापपर्यंत मागितला नाही। त्यामुळे तपासात नेमकं चाललं तरी काय अश्विन, हा प्रश्न निर्माण होत आहे। आणि ज्या पद्धतीने गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांचा हस्तक्षेप नाही आणि त्यांच्या वडिलांनी स्पष्ट केले की हा व्हिडिओ खोटा आहे, आपल्याशी सर्व या गोष्टी बोलत असताना पोलिसांना वेळ का नाही हा प्रश्न निर्माण होत आहे। अश्विन, उमेश, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।